लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट आणि ज्या अपडेटमुळे प्रचंड ज्या पात्र लाभार्थी आहेत त्यांना येणाऱ्या वेळेमध्ये फायदा होणार आहे अशा प्रकारचे अपडेट आता सध्या वेबसाईटवर आलेले आहे। पण मात्र हे अपडेट कालच आले होते। काल नवीन जी आर आल्यामुळे जे आहे मला तुम्हाला या संदर्भात अपडेट देता आले नाही। हे अपडेट कालच जे आलेले आहे कालच्या दिवशी आलेले आहे आणि आज त्या अपडेटच्या संदर्भात तुम्हाला मी सविस्तर माहिती सांगणार आहे। आणि हे अपडेट आहे की लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात ई-KYCच्या संदर्भात ई-KYCमुळे ज्या पात्र लाभार्थी आहेत त्यांना इथून पुढे त्यांचा लाभ जो आहे परत सुरू होण्याची शक्यता आहे आणि ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना या ई-KYCमुळे अडचण येणार आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे या प्रकारची ई-KYC कशा पद्धतीने चालू करायची, कोणत्या वेबसाईटवर करायची आहे आणि कशा पद्धतीने संपूर्ण गोष्टी या करायच्या आहेत ह्या सर्व सांगणार आहे। पण तुर्तास आपण जर त्या ई-KYCकडे जर आता मी तुम्हाला दाखवणार लाईव्ह संपूर्ण दाखवणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट कळणार आहे की आज घडीला तुम्हाला ई-KYC करता येणार नाही, पण पुढच्या काही दिवसामध्येच तो पर्याय ओपन होणार आहे। पण मात्र त्या संदर्भात लाडकी बहीण योजनेच्या सरकारी वेबसाईटवर माहिती आलेली आहे। आता एक एक माहिती मी सविस्तर सांगतो। पहिल्यांदा तर तुम्ही सर्वांनी हे लक्षात ठेवा, या लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटचे जे काय आहे तर ते नाव काय एकदाच ही आहे शासकीय वेबसाईट। बघा ही सरकारी वेबसाईट आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, परंतु बरेचशा सारख्याच तुम्हाला वेबसाईट दिसतील त्यामुळे तुम्ही गोंधळता। आता बघा व्यवस्थित समजून घ्या। बघा इथं HTTP इथं बघा लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in हे गव्हर्नमेंट इन हे पण लक्षात ठेवायचं शासकीय वेबसाईटला असतं। आणि इथं लिहिलेलं आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, परंतु वेबसाईट जी आहे हे टाईप केल्याच्या नंतर गुगलला तुम्हाला वेबसाईट ओपन होईल ऑफिशियल। आता यावर एकदा मी क्लिक करतो म्हणजे बघा आपल्याला पुढे डायरेक्ट वेबसाईटला लिंक जाईल। बघा आता शासकीय जे वेबसाईट आहे सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवा, तिचा इंटरफेस अशा प्रकारे दिसतो आहे। तुम्हाला आता जे स्क्रीनला दाखवतो आहे ही मी ऑफिशियल वेबसाईट सांगतो आहे। या वेबसाईटच्या फ्रंट पेजलाच आपल्याला अगदी पहिल्याच ज्याला आपण लँडिंग पेज म्हणतो तर त्याच पेजला जी आहे महत्त्वपूर्ण अशी माहिती दिलेली आहे आणि ती आहे ई-KYCच्या संदर्भात। बघा लाभार्थी ई-KYCची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या संदर्भात आहे। बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-KYC पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करू शकता। आता तुम्ही म्हणाल की मग आता क्लिक करून इथं पूर्ण करता येईल का? लगेचच तुम्ही अर्धावट व्हिडिओ पाहून ई-KYC करायला जाऊ नका, जरा अगोदर व्यवस्थित समजून घ्या। ही जी ई-KYC आहे मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की जून महिन्यामध्ये सुरू होऊ शकते, पण आता ऑगस्ट उजाडलेला आहे तर त्यामुळे प्रचंड लाडक्या बहिणी विचारत आहेत की ह्या ई-KYCला आम्ही स्वतः आमच्या हाताने कुणाला 1 रुपयाही न देता आम्ही घर बसल्या कशा पद्धतीने करू शकतो तर ते सांगा। तर आपण या वेबसाईटला जर आता इथे आपण क्लिक करण्याचा जर प्रयत्न केला बघा तर ही कुठे घेऊन जाते तुम्हाला, तर पुढे तुम्हाला ही वेबसाईट जी आहे याला क्लिक केल्याच्या नंतर 404 असा एरर येतो आहे। म्हणजे याचा अर्थ ही ई-KYCची प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही, मात्र ती अपडेट जी आहे तुम्हाला त्या संदर्भात या लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर मात्र स्पष्टपणे जी आहे दिसत आहे। ही बाब आपण इथे समजून घ्यायची आहे। काय बाब दिसत आहे इथे स्पष्टपणे आपल्याला की लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात वेबसाईटच्या या लिंकवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला डायरेक्ट आता सध्याच जे आहे या प्रकारची KYC करता येणार नाही, पण मात्र काही दिवसामध्येच येणाऱ्या काही दिवसामध्येच या प्रकारची ई-KYC करण्याची जी व्यवस्था आहे तर ती या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही करू शकता। आणि विशेष म्हणजे फ्रंट पेजला ही माहिती येते आहे, त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी ॲप्लिकेशनद्वारे फॉर्म भरलेला आहे त्यांना पण संधी मिळू शकते, कारण की त्यांचा जो आहे लॉग इन पासवर्ड IDच्या व्यतिरिक्त पण अशा प्रकारची ई-KYC करण्याची सुविधा माझ्या मते येणाऱ्या वेळेमध्ये उपलब्ध होऊ शकते। आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही ई-KYC कशा पद्धतीने करायची आता सध्या तर काय तुम्हाला माहिती मी सांगितलं नाही। बघा याला क्लिक केल्याच्या नंतर असं ओपन होत आहे म्हणजे पुढे प्रक्रिया दिसत नाही, म्हणजे याचा अर्थ ही प्रक्रिया त्यांनी आणखी अपडेट करायची बाकी आहे। फक्त एक प्रायमरी लेवलला त्यांनी थोडीफार अपडेट दिलेली आहे, पण सविस्तरपणे आपण अपडेट करायला ज्यावेळेस गेलो कोणते कोणते कागदपत्र लागणार आहे, कशा कशा पद्धतीने करायची आहे, एक एक बाब आणि सर्वसाधारण काही जर शिकलेलं नसेल एखादी लाडकी बहीण तर त्याही पात्र लाभार्थीला या पद्धतीची ई-KYC स्वतःच्या मोबाईलच्याद्वारे घर बसल्या कशा पद्धतीने करायची या संदर्भात तुम्हाला सविस्तर व्हिडिओ देणार आहे। कारण सध्या ई-KYC चालू झाली नाही,
पण मात्र अपडेट आलेली आहे. ई-KYC म्हणजे जर पात्र लाभार्थी असताल तर त्यांना लाभ मिळेल, आणि जे अपात्र असतील तर त्यांना ज्यावेळेस OTP पाठवलं जाईल, काहीतरी अडचण येणार आणि ते अपात्र असतील तर ते योजनेच्या बाहेर जाणार. पण पात्र लाभार्थ्यांसाठी ही ई-KYC एक वरदान आणि संधी ठरेल, यामध्ये कुणाला शंका नसावी. काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली मला कमेंट्समध्ये विचारा, नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. पण सध्या तुर्तास तरी काही चिंता करायची गरज नाही आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांना यामुळे फायदा पण होणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.